नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सुचिताज किचन। तर आज आपण सुचिताज किचनमध्ये चाऊमिनची रेसिपी बघणार आहोत। चाऊमिन ही सगळ्यांनाच आवडते, सगळ्यांनाच आवडणारी डिश म्हणजे चाऊमिन। चाऊमिनचं नाव ऐकलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते। तर बघूयात। सगळ्यात प्रथम गॅसवर पाणी ठेवूयात। पाण्यामध्ये थोडं 1 चमचा मीठ आणि थोडंसं तेल टाकूयात आणि पाण्याला व्यवस्थित उकळी काढून घेऊयात। आता यामध्ये आपण घेतलेल्या नूडल्स घालूयात। नूडल्स व्यवस्थित पाण्यामध्ये उकळून घ्यायचे। नूडल्स शिजायला जास्त टाईम लागत नाही, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये ते तयार होतात। आपण बघू शकता इथे आपले नूडल्स शिजले आहेत। आपण एकदा चेक करून बघूयात। चेक करताना एक नूडल्स उचलायचा आहे आणि आपल्या बोटाने त्याचे 2 तुकडे झाले की समजून घ्यायचे आपले नूडल्स शिजले। नूडल्स हे पूर्णपणे 100% शिजवायचे नाही आहे, नाहीतर आपण जेव्हा ते फ्राय करणार तेव्हा ते गाळ होऊन जातील। सो नूडल्स हे 70% शिजवून घ्यायचे आहेत। आपण बघू शकता आपले नूडल्स आता 70% कुक झाले आहेत। आता याला आपण ड्रेन करून घेऊयात। ड्रेन केल्यानंतर लगेचच नूडल्स थंड पाण्याच्या खाली पकडायचे, जेणेकरून त्यांची कुकिंग प्रोसेस थांबेल। आणि हे झाल्यानंतर नूडल्सला थोड्याशा ऑइलने टॉस करून घ्यायचे, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही, स्टिकी होणार नाहीत। आपण बघू शकता मी इथे नूडल्स सेपरेट करते आहे। एक ते 2 टेबलस्पून तेलाचा वापर करून आपण त्या नूडल्सला टॉस करून घ्यायचे। आता हे टॉस केलेले नूडल्स साईडला ठेवूयात। आता गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये 1 ते 2 टेबलस्पून ऑइल टाकायचे आणि व्यवस्थित सर्व बाजूने फिरवून घ्यायचे, म्हणजे आपले नूडल्स कढईच्या बाजूला साईडला चिकटणार नाही। नूडल्स फ्राय करण्यासाठी इथे थोडेसे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे। व्हेजिटेबल्समध्ये एक मीडियम साईजचा कांदा स्लाइस करून घेतला आहे, तसेच थोडीशी कांद्याची पात आहे। 1 ते 2 मिरची स्लाइस करून घेतली आहे आणि अद्रक आणि लसूण हे बारीक कट करून घेतलेलं आहे। सगळ्यात प्रथम कढईमध्ये तेल घालायचे। तेल घातल्यावर त्यामध्ये आपण कट केलेले अद्रक आणि लसूण टाकायचे, व्यवस्थित करून घ्यायचे आहे। अद्रक लसूण थोडं जास्त घातलं तरी काही हरकत नाही, त्याच्याने नूडल्सला टेस्ट छान होते। आपले अद्रक लसूण व्यवस्थित फ्राय झाल्यावर यामध्ये आता आपण कट केलेला कांदा घालूया। कांद्यालाही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। कांदा फ्राय झाल्यावर यामध्ये आता आपण हिरवी मिरची घालूया आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊया। फ्राय करत असताना एक काळजी घ्या की ही सर्व प्रोसेस आपण हाय फ्लेमवर करायची आहे। आता यामध्ये आपण आपले व्हेजिटेबल्स घालूया। यामध्ये मी कट केलेला कोबी घालते आहे। सॉरी, साहित्य सांगत असताना मी कोबी सांगायला विसरले। कोबी हा उभा कट करून घ्यायचा आहे। यानंतर आपण घेतलेल्या सगळ्या व्हेजिटेबल्स त्याच्यात घालूया।
तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकतात. व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घालू शकतात. आता व्हेजिटेबल एक व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. व्हेजिटेबल फ्राय करत असताना जास्त फ्राय नाही झाले पाहिजे, त्याचा एक क्रंच त्यांच्यामध्ये राहायला पाहिजे. आणि ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे. आपले व्हेजिटेबल जास्त शिजले तर त्याचा कलरही चेंज होतो आणि खाण्यामध्ये ती मजाही येत नाही. सो लक्षात ठेवा की व्हेजिटेबल जास्त फ्राय नाही करायचे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालूयात, ब्लॅक पेपर पावडर घालू. आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा सोया सॉस घालूयात. त्यानंतर रेड चिली सॉस 1 चमचा घालूयात. त्यानंतर 1 मोठा चमचा आपण टोमॅटो केचप घालूयात. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ही प्रोसेस करत असताना आपला गॅसची फ्लेम ही फुल असली पाहिजे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा व्हिनेगर घालूयात. एक मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. लक्षात घ्या, मी मीठ सगळ्यात शेवटी घातलं आहे व्हेजिटेबल्समध्ये. आता यामध्ये आपण आपले नूडल्स टाकूया आणि फटाफट त्यांना फ्राय करून घेऊयात. नूडल्स फ्राय करत असताना व्यवस्थित फ्राय करायचे, नाहीतर नूडल्स आपले तुटू शकतात. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये आता व्यवस्थित नूडल्स आणि व्हेजिटेबल्स व्यवस्थित एकत्रित झालेला आहे. एकंदरीत आपले नूडल्स तयार झाले आहेत. दिसायला पण आपलं चाऊमिन खूपच कलरफुल दिसते आहे. चला तर मग आता आपण चाऊमिनची प्लेटिंग करूया. कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय फॉर नाउ.